PL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका, तर पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात, उत्तम जानकरांचा पलटवार। बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करणार नाही, मार्कडवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा आणि आम्ही राजीनामा देऊ, पटोलेंचं आव्हान। तर बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकर यांचा निवडणूक आयोगाला सवाल। 50 ते 60 वर्षात पहिल्यांदाच शरद पवारांची राजकीय हत्या झाली। पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर, मार्कडवाडीमधून सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल। शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊने कापून खाल्ला। जसं देवापुढे माजलेल्या बोकडांनाच कापतात, तसं महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कापावं लागेल, मार्कडवाडीमध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचं विधान। ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन करत ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन। ईव्हीएम हटवून लोकशाही वाचवण्याचं अखिल चित्रेंचं आवाहन। दिल्लीमध्ये शरद पवारांची पक्षाच्या पराभूत उमेदवारांसोबत बैठक। ईव्हीएम संदर्भात बैठकीमध्ये संशय व्यक्त। आज रात्री केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। बीडच्या मसाजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण। पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने, संतप्त जमावाने एसटी बस पेटवली। बीडमधील मसाजोग गावातील आंदोलकांची जरांगे पाटलांनी भेट घेतली। प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात उद्रेक। सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यातील अनेक भागांमध्ये मोर्चे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आरएसएस आक्रमक। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि मोर्चे। बांगलादेशातील हिंदू अन्यायाच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये मोर्चा, तर अमरावतीतही नवनीत राणांचं आंदोलन। संविधान पुस्तकाचा अपमान केल्याचा आरोप करत परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर, रेल रोको आणि बसवर दगडफेक केल्यामुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण। आता आपलं सरकार असून बँक घोटाळ्याच्या आरोपात मोहिते पाटलांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार, तसं न घडल्यास नाव बदलण्याचा भाजपच्या सातपुते यांचा इशारा। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत, भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। उद्योगपती गौतम अदानींनी सागरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण। प्रकरणासाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती। हिंमत असेल तर सोनिया गांधी राहुल गांधींना खरमरीत पत्र लिहा, बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान। कर्नाटकातील सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढल्याचा दावा। राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड। 5 बनावट कंपन्यांच्या नावे महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये गोळ्या आणि औषधांचं वितरण। विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघात आहे की कट याचा तपास करणार, पोलिसांची कोर्टात माहिती। कुर्ला बस अपघातामधील चालकाने पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू होता। अपघाताच्या वेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई। पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे चौकशीसाठी ताब्यात। PL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।